पण याच माध्यमातून वेगवेगळ्या प्रेम प्रकरणाच्या गोष्टी घडताय, त्याच्यामध्ये मुलींचं नुकसान होतंय, कधी मुलांची फसवणूक होती, हे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेत. या दोन्ही गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही, नेमकं या गोष्टीमध्ये काय पाहिलं पाहिजे? मी सुरुवातीलाच म्हटलं, डोळे झाकून प्रेम करा, पण आंधळं प्रेम करू नका. समोरच्यावर डोळे झाकून विश्वास असला पाहिजे तुमचा, पण तुम्ही काय करताय, समोरचा माणूस तुमच्याकडे कसा बघतोय, त्याचं म्हणणं काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे. मुलींनी खास करून बघायला पाहिजे. आत्ताची जी परिस्थिती आहे, आता जे मुलींचं बाबतीत कुठे अत्याचार होतोय, कुठे मारून टाकला आहे, कुठे काय होतंय, कुठे काय होतंय, तर आपण आपली सेफ्टी ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्या मुलाला जाऊन भेटा, काहीही प्रॉब्लेम नाही, पण अशा ठिकाणी भेटा की तिथे गर्दी असेल, जिथे तुम्हाला व्यवस्थित बोलताही येईल, तुम्हाला एकमेकांना वेळही देता येईल. या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे, डोळसपणे बघितलं पाहिजे. मी सुरुवातीलाच म्हटलं, आपले आई वडील आपल्यासाठी चुकीचा निर्णय घेत नाही. सगळ्यात आधी बघतात फायनान्शियली स्टेबल आहेत का, घरचं बॅकग्राऊंड कसं आहे. मग तुम्ही प्रेमात असं का करताय? तुम्हाला त्या व्यक्तीसोबत पूर्ण जीवन त्याच्यासोबत प्रवास करायचा आहे, त्याच्यासोबत राहायचं आहे. मग तुम्ही हा विचार का नाही करत आहे की माझे आई वडील जर इथे असले तर त्याच्यामध्ये काय बघितलं असतं? तर तो विचार करून तुम्ही डोसपणे त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. ऑनलाईनचं तर ऑनलाईन 80% म्हणजे 80% लोक ऑनलाईन फक्त प्रेम नाही शोधत, ते त्यांची शारीरिक अट्रॅक्शन असते. तर ती मुलगी छान दिसली, तिचा डीपी छान असतो, प्रोफाईल छान असतो का, पाठव तिला रिक्वेस्ट, कर चॅटिंग. ते प्रेम कसं असू शकतं? तुम्ही चेहरा पाहून तिचा फक्त तिला हे करताय, तिचा स्वभाव कसा आहे, ती राहती कशी, हे फक्त म्हणजे काय म्हणतो म्हणजे शारीरिक भूक भागवण्यासाठी तुम्ही तिला बोलताय, हे करताय. नंतर आहे ऑनलाईन बँक 80% तर फ्रॉडच निघणार. 20% जे असेल ते कुठेतरी प्रेम असू शकतं त्यांच्यामध्ये. यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात, फसवणूक. 100%. तर सगळ्या गोष्टींमधून सतर्क कसं राहायला पाहिजे, कसं सावध राहायला पाहिजे, सगळ्या गोष्टींना आपण बळी नाही पडला पाहिजे, काय मेसेज आहे का तुमच्याकडे? मेसेज तर एकच आहे, मुलगी असो मुलगा असो, ऑनलाईन कोणी असो, बोला, जेवढ्यापुरतं तेवढं बोला. कोणी फोटोज मागतं, व्हिडिओज मागतं, काय गरज नाही द्यायची. ठीक आहे, तुला प्रेम आहे ना, प्रेम फोटो पुरतं कशाला पाहिजे, बोलतोय ना त्यात खुश राहा ना. सतर्कता हीच आहे की तुम्ही कोणा तुमच्या पर्सनल गोष्टी नका शेअर करू. एक पिक्चर आहे, मला पिक्चरचं नाव एक्झॅक्ट आठवत नाहीये, ते चिठ्ठीवरून प्रेम होतं, सिर्फ तुम. तर त्यात गाणंही खूप छान आहे. ते तसला जमाना आता नाहीये. तर तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे, माझे आई पप्पा मला फ्रीडम देत नाही, माझं असं माझं तसं, मग तुम्ही या गोष्टीत पण तेवढंच भांडा ना स्वतःसाठी की मी का करतोय असं, मी का बोलण्याला बळी जातोय, का मी असं करतेय. ह्या सगळ्या गोष्टींकडे डोस बघितलं पाहिजे. आणि कितीही आपण सांगितलं, कितीही आपण सगळ्यांनी सांगितलं, किंवा भरपूर असे आहेत आपल्यापेक्षाही, आमच्यापेक्षाही एक्सपिरियन्स लोक आहेत, पण तुम्हाला जे करायचं तुम्ही तेच करतायत का? कारण की तुम्ही विचार करत नाहीये त्या गोष्टीवर की हां ऐकलं मी, हां बरोबर आहे, असंच आहे, असंच असायला पाहिजे. पण काय आहे नेमकं त्याच्या मागे कारण, की हां यांनी सांगितलं हे रिलेट करतंय बरं का या गोष्टीला, तर मग शहानिशा करा ना. आम्ही थोडी म्हणतोय की तुम्ही बोलू नका, प्रेम करू नका, ऑनलाईन प्रेम होते, होऊ शकतं, पण तुम्ही त्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे. सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघितलं पाहिजे, तेव्हाच ते खरं उतरणार. कारण की तुम्हाला आयुष्य घालायचं आहे. चॅटिंग करून तुम्ही 10 मिनिटं ऑनलाईन आहे, तो 10 मिनिटं ऑनलाईन आहे, मग नाही, त्याच्यात तसं नाही आहे आयुष्य. तो घरी येणार, तुम्हाला कोथिंबीर आणून देणार, मग तुम्हाला ती पटणार की नाही पटणार, इथपासून सुरुवात आहे. बरं, आता जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, एक जातीय समीकरण म्हणा, जातीय एकमेकांकडे आडनाव बघितलं की जातीनं ओळखू लागले आजकाल, अशी परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या गोष्टींचा काही परिणाम झालाय का कोणावर? म्हणजे लेट इट गो असं करतो आम्ही या गोष्टीला. जात आपणच बनवलेली, माणूस आपणच, त्याला सगळ्यांचा विचार कारणीभूत आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, मीही आहे आणि इथून बाहेर पडले, कुणी जर मागायला आलंय तर लोक जात बघतात, इथपासून सुरुवात आहे, अजूनही आहे. हां, शहरामध्ये याचं प्रकरण म्हणजे थोडं प्रमाण कमी झालेलं असेल, पण खेड्यात अजूनही आहे. वेगळी पंगत बसवली जाते, वेगळ्या वाड्या आहेत, अजूनही आहेत, आणि हे मी बघितलंय भरपूर गावामध्ये असं आहे. तर जर तुम्हाला ही जातीय तेढ निर्माण करायची असेल ना, तर सगळ्यांनी सगळ्यांच्या मनातून विचार केला पाहिजे. सरकारने काय केलं, अनुसूचित जातीची जर मुलगी असेल आणि जर दुसऱ्या जातीचा मुलगा असेल तर त्यांना अनुदान मिळतं. असं नाही, सगळ्याच समाजासाठी केलं पाहिजे, तर हे कुठंतरी कमी होईल. या गोष्टीचं प्रमाण सरकारने सुद्धा याच्यात तेवढीच जनजागृती करणार, तेवढंच हे कमी करण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे. आणि मला असं वाटतं, वधूवर मेळावा झाला होता आमच्या समाजाचा, 200 मुलं तर 100 मुली होत्या तिथे. तर भरपूर आहे अशा ठिकाणी, पण असं पण आहे की आमच्याच नातेवाईकांमध्ये काही लोक
दुसऱ्या जातीतल्या मुली करून आणतायत. तर कुठेतरी त्यांचंही म्हणणं, जे जुने लोक आहे ना, हां चला ठीक आहे, आता हे सगळं राहणारच नाही आहे, हे सगळं राहणारच नाही, हे मी त्यांच्या तोंडून ऐकले. त्यांची एकदा कॉन्सेप्ट बदलत गेली. आपण तर जी आपली जनरेशन आहे ती या गोष्टीला एवढं मानतच नाही आहे, पण जी जुनी जनरेशन आहे ती आत्तापर्यंत या गोष्टीला मान्य करते किंवा आहे की नाही, आमच्या जातीच्या बाहेर ही मुलगी गेली नाही पाहिजे, हे सगळं या सगळ्या गोष्टी. पण आता मुलीच इतक्या कमी झालेल्या आहेत की ही दरी कुठेतरी कमी व्हायला ती गोष्ट पण एक कारणीभूत ठरू शकते. आणि चांगली गोष्ट आहे दरी कमी व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये, पण तरीही समाजाचा दृष्टिकोन हा बदललेला नाहीये. माझी वाईफ जर कुठे जॉबला जाते, मला तिच्यावर भरोसा पाहिजे की ती जॉबला जाणार, काम करणार, घरी येणार. मी जर कुठं बाहेर जातो, तिचा माझ्यावर तेवढाच भरोसा पाहिजे की हा जाणार आणि फक्त जॉब करूनच घरी येणार. हा विश्वास जर दोघांमध्ये असेल ना तर टिकणार. इव्हन दिवसभरातलं घडलेलं सगळं कथन तुम्ही एकमेकांना सांगताय, तुम्ही एकमेकांशी चर्चा करताय, तर काय चुकीचं आहे तो मला सांगेल, वैष्णवी इथे तू बोलत जाऊ नकोस बरं, काहीही गरज नाहीये. कारण की कुणीही चुकणार, मी चुकणार किंवा तू चुकणार, पण त्याच्या लाईफमध्ये काय चालू आहे हे मला माहिती पाहिजे, माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे हे त्याला माहिती पाहिजे. तो मला सांगतो वैष्णवी नाही इथे तू थांबायला हवं, इथे ह्याच्या पुढे या विषयावर बोलू नको. चालेल. ट्रस्ट इश्यू आणि सगळ्यात मोठं संभाषण, वेळ देणं एकमेकांना. तुम्ही दिवसभर खूप थकलेले, सगळे खूप थकलेले, मी पण माझं काम करून, मी घरातलं काम करून खूप थकते, तो बाहेरून येऊन खूप थकतो, पण 5 मिनिटं असे असतात की जे तुम्ही एकमेकांना बोललेच पाहिजे. बाकीच्या गोष्टी आहेतच, पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त फिजिकल होणं म्हणजे प्रेम नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एकमेकांना वेळ दिला पाहिजे. वेळ म्हणजे बोलणं, बसणं, हां काय चाललंय आज तुझ्यासोबत, काय वाटतंय तुला या विषयावरून, बरं मला उद्या इथे इथे जायचंय, कोणता शर्ट घालू, हे पण त्यामध्ये बोलणं येऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण वेळ द्या, बोला. बोलण्याने काय सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेमचे सोल्युशन निघतात. लग्नापासून ते आतापर्यंत तेच की दिवसभराचं काय होतं ते दोघं एकमेकांना शेअर करणार. तिने घरात काय केलं, मी बाहेर काय केलं. इव्हन इतकं मैत्री की मला जर आज एखादी मुलगी बाहेर बोलली तर मी ते पण सांगतो की आज ती मुलगी मला बाहेर बोलली बरं का. इतकं जर तुमच्यात अंडरस्टँडिंग असेल ना दोघांमध्ये आणि इतका विश्वास असेल ना तर हे डिवोर्सचं प्रमाण होऊ शकतं कमी.